तुम्ही एंगेजमेंट हायलाइट्स बघितल्या, पण बिहाइंड द सीन बघायचे का तुम्हाला? इतक्या सुंदर एंगेजमेंटच्या मागचा पडदा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. माझ्या दादाची एंगेजमेंट आहे तर भारीच होणार, तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. मी आज खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की आज आहे माझ्या दादाची एंगेजमेंट. आणि मी आता जस्ट चॉकलेट बास्केट बनवली, ते सुद्धा तुम्ही बघा मी कशी बनवली, कारण की मी आता सकाळी उठून बनवलं. आणि आता थोड्याच वेळात नाश्ता आणि नंतर पार्लरवाली येणार आहे, ती माझी हेअरस्टाईल वगैरे करेल. आता बघू कसं होतं. आणि आमच्या घरचे सगळे परिवार पण येणार आहे, कारण की आम्ही चौघजण पुढे आलो होतो, बाकी सगळे मागून येत आहेत. आता सकाळी निघाले, तर मी त्यांना पण भेटायला खूप जास्त एक्सायटेड आहे. पटपट आवरू आणि तुमची पण त्यांच्याशी ओळख करून देते मी. सो स्टे ट्यून राहा. आणि सर्वात मेन म्हणजे नवरदेव आणि नवरी कशी दिसणार आहे, मी त्यांचं पण शॉर्ट्स वगैरे घेईल. सिनेमॅटिक लावलाय कॅमेरामॅन, तर त्याचे पण मी क्लिप्स तुम्हाला दाखवायलाच, तर स्टे ट्यून राहा. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, तर मी आता हे पूर्ण एंगेजमेंटचा दिवस ह्या ब्लॉग मध्ये कॅप्चर करणार आहे. सो लेट्स गो. कसं आहे मी त्यांनी किती मस्त सगळं दिलंय आपल्याला. भाकरवडी, शेव, चटणी आणि उपमा, चाय आणि चाय. माय गॉड, घरचं लग्न असताना तर खूप धावपळ असते. वरती कार्यक्रम सुरू आहे, तर मला ना जास्त शूट करता येत नाही, जास्त आवाज. मी इतकी जास्त नर्वस होती, सगळ्या पाहुण्यांना बोलली पण नाही मी. माहित नाही का, पण मी सर्वात जास्त नर्वस झालेली. तुम्हाला कधी असं फील झालंय का लाईफमध्ये की खूप जास्त फास्ट टाइम स्पेंड झालाय? आणि मला तसं आज फील होत होतं की दादा आणि मी किती लहान होतो, आणि आता दादाची आज एंगेजमेंट आहे. ही तर स्टार्टिंग आहे, अजून तर खूप सारी मजा करणार आहोत, खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत. ही पूर्ण वेडिंग सिरीज असणार आहे, तर स्टे ट्यून राहा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे आहे नवरदेवाकडून नवरीकडे देणारी शिदोरी. ही सगळी आम्ही बनवली आहे, तर कमेंट करून सांगा की कशी झाली आहे. आणि ह्या आहेत आमच्या ब्युटिफुल लेडीज.
आणि हे सगळे आहेत माझे मामा. आणि नवरी साइड कडून सगळ्यांना ड्रेस दिले होते, जेवढे पण आमचे पाहुणे आले होते सगळ्यांना ड्रेस केले त्यांनी तर, आणि सगळ्यांना खूप जास्त आवडले. तुम्ही रिॲक्शन बघू शकता माझ्या मामाची, खूप जास्त हॅपी होते सगळे. आणि हे आहेत माझे काका आणि काकू, आणि जे ड्रेस देत आहेत ते आहे नवरीचे काका काकू. सगळ्यांचं शूट करणं मला पॉसिबल नाही झालं म्हणून मी फोटो मेन्शन करतेय. आणि हे सगळे आमचे रिलेटिव्ह आहे एकदम क्लोजचे. काढू का? हो. काहीतरी डायलॉग मारलो. या मोमेंटला काही सुचना कारण पाहिलंच पहिल्यांदी. आयब्रोचं जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात. काय ते पण सांग ब्लॉग मध्ये. आयब्रोजचा कंगवा होता तो. तुला जास्त गरज आहे. मला गडबडीत तयार मम्मी पप्पा. माझे मम्मी पप्पा सर्वात जास्त लकी आहे, कारण की रेणुका वहिनी सारखी त्यांना सून जी मिळाली आहे. तर चला रेणुका वहिनीला भेटायचं का तुम्हाला? चला मी भेटवते. आणि ही आहे आमच्या बहिणीची पूर्ण फॅमिली. आणि हे आहेत आमच्या बहिणीचे पप्पा. आणि ही शिदोरी आहे नवरीकडून. ह्या 5 डब्यांमध्ये काय काय असणार आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे. नाव घ्यायचं. नाव घ्या काकू. सोन्याच्या मंगळसूत्राला
नथेचे मोती नाट्य माझे पती त्यांचे सौभाग्य. आता तुम्ही घ्या आंटी. मंगल माते मंगल देवी वंदन करते तुला काकासाहेबांचं नाव घेते अखंड सौभाग्यवती राहू दे. सगळं आकाश आहे. मम्मी मम्मी इकडे बघ. मम्मी इकडे बघ किती मस्त केलंय. आई खूप मस्त बनवलं करंजी. आणि ह्या आहेत नवरीच्या आई. जितकी जास्त त्यांची स्माइल गोड आहे तितकाच त्यांचा स्वभावही गोड आहे. आता दादा आणि बहिणीचा फोटोशूट चालू होता आणि त्यांची खूप जास्त मजा घेतली होती त्यांच्या फ्रेंड्सनी. आबा आले गुड्डू गुड्डे सिरियस किती राहू ओके सर रिलॅक्स मॅडम कडे बघा. मॅडम कडे बघा एकदा. रेणू बघायला की कोणते मॅडम. मॅडम नीट बघा मॅडम. अच्छा अच्छा. अशा प्रकारे एंगेजमेंट तर संपली आहे पण ब्लॉग अजून संपला नाहीये. एंगेजमेंटची पार्टी तो बनती आहे ना. आता तुम्ही डू द ऑनर्स. डू द ऑनर्स. हे ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. ते तू व्हिडिओ मध्ये बघ. हे पूर्ण ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. Happy birthday. Oh my god. अरे इनविजिबल है ये काढा कोण
हॅपी बर्थडे. कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी एंगेजमेंट टू यू. हॅपी एंगेजमेंट टू यू. हॅपी एंगेजमेंट डिअर आकाश अँड रेणुका. हॅपी एंगेजमेंट टू यू. हे बघ ना किती क्यूट आहे यार. तर अशा प्रकारे हा ब्युटिफुल हॅपी वाला ब्लॉग आज संपला आहे. तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही एन्जॉय केलं की नाही. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि कमेंट करून सांगा की कोणता पार्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडला.